नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता विषयातील कूट प्रश्न या उपप्रकारातील कोडी सोडवणे हा घटक अभ्यासणार आहोत। यामध्ये चौकोनातील कोडी, वर्तुळातील कोडी, त्रिकोणातील कोडी अशा प्रकारची कोडी आपल्याला विचारली जातात। तर आपण सर्व प्रकारच्या कोडे ट्रिकच्या सहाय्याने कमीत कमी वेळात कसे सोडवायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर वळूया आपल्या घटकाकडे। अगोदर आपण चौकोनातील कोड कसं सोडवायचं ते पाहूया। चौकोनातील कोडे सोडवताना कधी कधी या दोन कडेच्या दोन संख्यांचा संबंध मधल्या संख्येशी असतो, किंवा कधी कधी या दोन संख्यांचा संबंध या दोन संख्यांवरून पुढची संख्या आलेली असते। आणि उभ्या स्तंभामध्ये पहिल्या दोन संख्यांचा संबंध तिसऱ्या संख्येशी असतो, किंवा पहिली आणि तिसरी संख्या यांचा संबंध मधल्या संख्येशी असतो। आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून ही कोडी सोडवायची असतात। ही कोडी सोडवताना आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया चांगल्या जमल्या पाहिजे। तसेच आपले पाढे, वर्ग, घन हे पाठ पाहिजे आणि आपल्याला मूळ संख्या देखील ओळखता आल्या पाहिजे, तर आपल्याला ही कोडे सोडवता येतात। आता आपण हे कोड सोडवूया। अगोदर आपण ह्या आडव्या ओळीतल्या संख्यांमध्ये काही संबंध आहे का ते चेक करू, आणि त्यात आपलं उत्तर नाही निघलं तर उभ्या ओळीतील संख्या चेक करून नंबर काढू। आपण इथं प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या काढू। आता ह्या 5, 60 आणि 15चा काय संबंध आहे? आपण या कडेच्या दोन संख्यांवरून मधली संख्या येते काय ते पाहू। हे 15 आणि हे 5। 15 मधून 15 आणि 5 यांची वजाबाकी करू। 15 मधून 5 गेल्यावर किती राहतात? 10। आणि 10 वरून 60 येतात का? तर येतात। 10 गुणिले 6 गुणाकाराला 60। आता हिस्ट्री किती लागू पडते का आपण पाहू। 7 वजा 8। आता इथं उत्तर वजामध्ये येतं, मायनसमध्ये येतं, त्याच्यामुळे ही ट्रिक इथं लागू नाही पडत। आपण थोडा वेगळा विचार करू। 5 अधिक 15 कडेच्या दोन संख्यांची बेरीज करू। 5 अधिक 15 यांची बेरीज आली 20। आणि या 20 वरून 60 येतात का? तर येतात। 20 ला 3 ने गुणल्यानंतर गुणाकार येतो 60। 20 गुणिले 3 गुणाकाराला 60। म्हणजे या दोन संख्यांची बेरीज करून त्याला 3 ने गुणल्यानंतर मधली संख्या येते। आता हीच ट्रिक इथं लागू पडते का आपण बघू। अगोदर या कडेच्या दोन संख्यांची बेरीज करू। 8 अधिक 7। 8 अधिक 7 बेरीज आली 15। आणि या 15ला आपण 3 ने गुणू। 15 गुणिले 3 15 त्रिक 45। म्हणजे ही ट्रिक इथं लागू पडते। मग आता आपण या दोन संख्यांवरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या काढू। 12 आणि 9ची बेरीज करू। 12 अधिक 9। 12 अधिक 9 9 अधिक 2 11। 11चा 1 हातचा आला 1। 1 अधिक 1 2 बेरीज आली 21। आणि या 21 ला 3 ने गुणायचं, कारण इथं प्रत्येक ठिकाणी कडेच्या दोन संख्यांची बेरीज करून त्याला 3 ने गुणला आहे, म्हणून इथं सुद्धा आपण 3 ने गुणलं। 21 त्रिक 63। म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर 63 ही संख्या येईल। पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, 63। पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचं आहे। अगोदर आपण या आडव्या ओळीतल्या रो मधल्या संख्यांचा काही संबंध आहे का ते चेक करू। आता 71, 57 आणि 115 मध्ये काय संबंध आहे? ह्या दोन संख्या जरा लहान आहेत आणि ही थोडी मोठी आहे, मग यांची बेरीज करून बघू ही संख्या येते का?
कारण वजाबाकी करून वजाबाकी कमी येईल, पुढची संख्या मोठी आहे. 71 अधिक 57 यांची बेरीज 7 अधिक 1 8 आणि 5 अधिक 7 12, 128 येते. म्हणजे हे ट्रिक इथं लागू नाही पडत. आता आडव्या ओळीतल्या संख्यांमध्ये काही संबंध नाही दिसत, मग आपण या उभ्या ओळीतल्या संख्यांमध्ये बघू काही संबंध लागतोय का. आपण या दोघांची बेरीज करू. 71 अधिक 19, 71 अधिक 19, 9 अधिक 1 10, 10चा 0 हातचा आला 1, 7 अधिक 1 8 आणि 8 अधिक 1 9. म्हणजे या दोन संख्यांची बेरीज तिसरी संख्या आहे. आता इथं पण बघू तोच संबंध आहे का. 115 अधिक 25, 5 अधिक 5 10, 10चा 0 हातचा आला 1, 1 अधिक 1 2 आणि 2 अधिक 2 4 आणि इथं 1 आहे असाच. म्हणजे कडेच्या दोन म्हणजे या वरच्या दोन संख्यांची बेरीज ही खालची संख्या येते. मग इथं सुद्धा या दोन संख्यांची बेरीज ही खालची संख्या आहे. पण आता इथं आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची आहे. मग या 57 मध्ये किती मिळवल्यावर बेरीज 93 येईल ते आपल्याला शोधायचं आहे. इथं आपल्याला ही संख्या जर दिली असती तर बेरीज करून पटकन आपल्याला हे उत्तर निघलं असतं. पण आपल्याला मधली संख्या काढायची आहे. 57 मध्ये कोणती संख्या मिळवायची म्हणजे बेरीज 93 येईल. मग आपल्याला या 93 मधून 57 वजा करावे लागतील. 93 वजा 57, 3 मधून 7 जात नाही म्हणून या 9 ने ह्याला 1 दिला, इथं राहिले 8 आणि इथं झाले 13. 13तून 7 गेले, वजाबाकी आली 6, 8 मधून 5 गेले 3. म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर 36. 57 मध्ये 36 मिळवल्यावर बेरीज 93 येते. म्हणजे इथं कोणती प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर 36 ही संख्या येईल. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं पुढचा प्रश्न आहे. इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आपण अगोदर आडव्या ओळीतील संख्यांमध्ये काय संबंध आहे ते चेक करू. 5 अधिक 3 बेरीज येते 8 आणि 8 ची निमपट आहे 4. आता तेच लॉजिक इथं लागू पडतं का पाहू आपण. 2 अधिक 1 3 आणि 3 ची निमपट आहे 1.5 1.5. म्हणजे हे लॉजिक इथं लागू नाही पडत. आपण आता उभ्या ओळीतील संख्यांचा संबंध आहे, काय संबंध आहे ते पाहू. 5 अधिक 2 7, इथं बेरीज तर मोठी संख्या आहे म्हणजे बेरीज करून आपलं उत्तर निघत नाही. मग आता आपण या संख्यांचे वर्ग करून पाहू. 5 चा वर्ग करू, 2 चा वर्ग करू. 5 चा वर्ग आहे 25 आणि 2 चा वर्ग आहे 4 आणि या दोघांची बेरीज 25 अधिक 4 बेरीज येते 29. म्हणजे या उभ्या ओळीतील पहिली संख्या तिचा वर्ग आणि दुसऱ्या संख्येचा वर्ग यांची बेरीज तिसरी संख्या आहे. मग तोच संबंध इथं आहे का ते आपण पाहू. 3 चा वर्ग 9, 1 चा वर्ग 1 आणि 9 अधिक 1 बरोबर 10. म्हणजे या दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज तिसरी संख्या आहे. मग तीच ट्रिक आपण इथं बघू. 4 चा वर्ग 16 आणि 10 चा वर्ग 100 आणि या दोघांची बेरीज किती येते 100 अधिक 16 बरोबर 116. म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर 116. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपण वर्तुळातील कोडी कशी सोडवायची ते पाहूया. इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचं आहे. वर्तुळातील कोडी सोडवताना ह्या समोरासमोरील संख्यांमध्ये काही संबंध आहे का ते आपण चेक करायचं. 3 10 12 55 आणि 17 क्वेश्चन मार्क आहे. इथं कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचं आहे. आणि या पद्धतीने उत्तर नाही निघलं तर मग आपण असा सुद्धा संबंध लावू शकतो. 17 वरून 12 कसे आले, 12 वरून 10 कसे आले, या पद्धतीने सुद्धा
म्हणजे त्या अगोदरच्या पद्धतीने उत्तर नाही निघलं तर मग अशा पद्धतीने उत्तर काढायचं. आता इथं बघू आपण या संख्यांमध्ये काही संबंध आहे का, या 3 आणि 10 या समोरासमोरील संख्यांमध्ये. 3 त्रिक 9 आणि 9 अधिक 1 10 येतात. तसंच 8 वरून 35 येतात का बघू आपण. 8 त्रिक 24 आणि 24 अधिक 1 25. म्हणजे ही ट्रिक इथं लागू नाही पडत. मग आपण थोडा वेगळा विचार करू. 3 वरून 10 कसे येतात, 3च्या पाड्यात तर 10 नाही. मग 3 गुणिले 5 गुणाकाराला 15 आणि या 15 मधून 15 वरून 10 कसे येतात, तर 15 मधून 5 वजा केल्यानंतर वजा बाकी येते 10. मग आता हीच ट्रिक इथं लागू पडते का बघू 8 आणि 35च्या बाबतीत. 3ला आपण 5 ने गुणलंय, मग 8ला सुद्धा आपण 5 नेच गुणू. 8 गुणिले 5 8 पंचे 40 गुणाकाराला 40 आणि या 40 मधून 5 गेल्यावर 35 येतात. 35 आले म्हणजे दिले, म्हणजे वरची जी संख्या आहे त्या संख्येला 5 ने गुणला असता जो काही गुणाकार येईल त्या गुणाकारामधून पुन्हा 5 वजा करायचे, मग आपल्याला त्याच्या समोरची संख्या मिळते. आता इथं 12 आणि 55चा पण तोच संबंध आहे का आपण पाहू. 12 गुणिले 5 12 पंचे 60 आणि या 60 मधून 5 गेल्यावर वजाबाकी आली 55. मग तीच ट्रिक आपण इथं फॉलो करू. 17 गुणिले 5 17 5 85 आणि या 85 मधून 5 गेल्यावर वजाबाकी आली 80. म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, तर 80 ही संख्या येईल. पुढचा प्रश्न आहे, इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचं आहे. मग आपण मागच्या कोड्याप्रमाणे समोरासमोरील संख्यांमध्ये काही संबंध लागतो का ते आपण चेक करू. इथं 2 वरून 13 कसे आले ते आपण अगोदर पाहू. 2 साती 14 आणि 14तून 1 गेल्यावर 13 राहतात. मग आता आपण इथं पाहू 5 आणि 34. 5 7 35 आणि 35 मधून 1 गेल्यावर 34 राहतात. पण इथं बघा 3 आणि 21चं पहा. 3 7 21 आणि या 21 मधून 1 गेल्यावर 20 राहतात. म्हणजे इथं 20 यायला पाहिजे होते. मग आपण ही ट्रिक इथं फॉलो केली असती. पण आता आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागेल. आता आपण अशा संख्या पाहू, क्लॉकवाईज पाहू आपण संख्यांमध्ये काही संबंध लागतो का. 2 3 5 ह्या मूळ संख्या आहेत, परंतु ही पुढची तर 8 ही समसंख्या आहे, संयुक्त पण संख्या आहे ही. मग आपण या संख्यांची बेरीज करून बघू. 2 अधिक 3 बरोबर 5. ह्या दोन संख्यांची बेरीज पुढची संख्या येते. 3 अधिक 5 8. ह्या दोन संख्यांची बेरीज पुढची संख्या आली. तसंच 5 अधिक 8 13 ही संख्या आली पुढची संख्या. 13 अधिक 8 21. ह्या दोघांची बेरीज पुढची संख्या आली. आता 13 अधिक 21 13 अधिक 21 3 अधिक 1 4 1 अधिक 2 3 34. ह्या 13 आणि 21ची बेरीज पुढची संख्या आली. मग आता आपल्याला इथं क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येईल ते पाहण्यासाठी ह्या 21 आणि 34ची बेरीज करावी लागल. 21 अधिक 34 1 अधिक 4 5 2 अधिक 3 5. 21 आणि 34ची बेरीज आली 55. म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, तर 55 ही संख्या येईल. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपण त्रिकोणातील कोडी पाहूया. त्रिकोणातील कोडी सोडवताना आपण साईडच्या ज्या संख्या दिलेल्या असतात त्यांची बेरीज करून पाहायचं मधली संख्या येते का, किंवा त्यांची बेरीज करून त्या बेरजेला 2 ने 3 ने विशिष्ट अशा संख्येने भाग दिला असता मधली संख्या येते का त्या पाहायचं असतं. आता इथं आपण या 3 संख्यांची बेरीज करून पाहू.
20 अधिक 7 अधिक 13 बरोबर यांची बेरीज येते 40, मधली संख्या येते. तसंच या तीन संख्यांची बेरीज 36 येते का आपण पाहू. 16 अधिक 18 अधिक 2, हे 16 अधिक 2 18 आणि 18 अधिक 18 36. म्हणजे या तीन शिरोबिंदूजवळ असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज मधली संख्या येते. तसंच मग आपण इथं पण या तीन संख्यांची बेरीज करू आणि मग आपल्याला मधली संख्या मिळेल. 5 अधिक 25 अधिक 10, 5 अधिक 25 30, बेरीज आली 30 आणि 30 अधिक 10 40. म्हणजे इथं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल तर 40 ही संख्या येईल. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता लास्ट क्वेश्चन आहे. इथं त्रिकोण दिलेले आहेत आणि या त्रिकोणामध्ये पुन्हा त्रिकोण दिलेले आहेत आणि संख्या दिलेल्या आहेत. तर इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधून काढायचं आहे. मग आपण या मोठ्या त्रिकोणातील संख्यांची बेरीज करून पाहू आणि मग त्या बेरजेचा ह्या छोट्या त्रिकोणातील संख्येशी काही संबंध लागतो का ते पाहूया. 2 अधिक 8 अधिक 5 यांची बेरीज आले. बेरीज किती येते 2 अधिक 8 10 आणि 10 अधिक 5 15. मग या 15 वरून 32 येतात का आपण पाहू. या 15ला जर 2 ने गुणलं तर गुणाकार येतो 30 आणि या 30 मध्ये 2 मिळवायचे मग 32 ही संख्या येते. आता हाच संबंध इथं आहे का आपण चेक करू. 4 अधिक 7 अधिक 3 यांची आपण अगोदर बेरीज करू. 4 अधिक 7 11 आणि 11 अधिक 3 14. मग या बेरजेला इथं कसं आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तसंच इथं सुद्धा आपण 2 ने मल्टिप्लाय करू. 14 दुने 28 आणि इथं 2 ने मल्टिप्लाय करून पुन्हा 2 मिळवलेत म्हणून या 28 मध्ये 2 मिळवायचे. बेरीज आली 30. म्हणजे ही ट्रिक इथं पण लागू पडते. म्हटल्यानंतर इथं सुद्धा लागू पडत असेल पण तरी पण आपण चेक करू. 9 अधिक 6 अधिक 1, 9 6 15 आणि 15 अधिक 1 16 आणि या 16ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर गुणाकार येतो 16 दुने 32 आणि त्यामध्ये 2 मिळवायचे. जसं आपण इथं मिळवलंय इथं केलंय 2 मिळवले तसं इथं सुद्धा 2 मिळवायचे. 32 अधिक 2 34. मग हीच ट्रिक इथं सुद्धा लागू पडते. पण इथं आपल्याला इथली संख्या दिलेली आहे. आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते विचारलं आहे. मग बघा इथं आपण काय केलंय ह्या सगळ्यांची बेरीज करून त्या बेरजेला आपण 2 ने गुणलंय गुणिले 2 केलंय आणि त्यानंतर अधिक 2 केलंय. म्हणजे 2 ने आपण अगोदर गुणलंय आणि नंतर 2 पुन्हा मिळवलेत. मग इथं 2 मिळवलेत ना म्हणून 24 मधून आपण 2 वजा करू. 24 वजा 2 वजा बाकी आली 22 आणि या 22ला 2 ने भाग देऊ कारण ह्या मोठ्या त्रिकोणातील संख्यांची बेरीज करून त्या बेरजेची दुप्पट केली आहे. मग आपल्याला इथलं उत्तर काढायचं म्हणून आपण याची निमपट करू. 22 भागिले 2 भागाकाराला 11 म्हणजे ह्या मोठ्या त्रिकोणातील संख्यांची बेरीज किती आहे तर 11 आहे. मग हे 5 अधिक 3 8 होतात. मग 8 मध्ये किती मिळवल्यावर बेरीज 11 येईल तर 8 मध्ये 3 मिळवल्यावर बेरीज 11 येईल. 8 अधिक 3 बरोबर 11. म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर 3 ही संख्या येईल. आता आपण याप्रमाणे त्याचं उत्तर निघतंय का मधली संख्या ते आपण पाहू. इथं 3 ही संख्या येते ते उत्तर आपण काढले. 5 अधिक 3 8 आणि इथं 3 ही संख्या येते 8 अधिक 3 11 आणि या 11ची दुप्पट केल्यावर गुणाकार येतो 11 गुणिले 2 22 आणि गुणिले 2 आणि अधिक 2 हे लॉजिक इथं लागू पडतंय म्हणून या 22 मध्ये 2 मिळवायचे. बेरीज आली 24. मधली संख्या आली म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे इथं कोणती संख्या येईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोनातील कोडी, वर्तुळातील कोडी आणि त्रिकोणातील कोडी सोडवताना कोणत्या कोणत्या ट्रिकचा वापर करायचा हे शिकलो आहोत. आणि अशा प्रकारची कोडी सर्व स्पर्धा परीक्षांना विचारली जातात.
आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.